नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज खूप दिवसातून आपण ऑनलाईन आलो आहे. कारणही तसंच आहे त्याला. काल आपली राज्यसेवेची पूर्वपरीक्षेची परीक्षा फायनली कंप्लीट झालेली आहे. ठीक आहे. आता यानंतर मुलांची खूप चलबिचल चालू झाली आहे. मुलं विचारतात, सर ॲव्हरेज अटेम्प्ट किती आहे, कट ऑफ किती लागेल, ॲन्सर की कधी येईल, अशा प्रश्नांचा आता भडीमार चालू झाला आहे. मुलांची चलबिचल चालू झाली आहे. ठीक आहे. आता मार्केटमध्ये बघा तुम्ही, बऱ्याचशा ॲन्सर की आल्यात. प्रत्येकाचा आपापली ॲन्सर्स आहेत. ठीक आहे. पण तुम्हाला एक सांगतो मी की आयोगाची ॲन्सर की ही फायनल असते. शिवाय आयोग काय म्हणतं ते खूप महत्त्वाचं आहे. कारण मार्केटमध्ये भयंकर ॲन्सर की आल्यात आणि मुलांचे एवढे मेसेज आणि फोन आले होते की सर यांनी हे उत्तर दिलं आहे, त्यांनी ते दिलं आहे, आम्ही तर असं लिहिलं आहे, याचं हे उत्तर आहे. ठीक आहे. माझं हेच म्हणणं असतं की तुम्ही कशातही वेळ वाया घालवू नका. ठीक आहे. कट ऑफ बिट ऑफ या भानगडीत तर अजिबात पडू नका. जो लागायचा आहे तो लागणारच आहे. तुम्ही फक्त अभ्यासावरती फोकस करा. आता कंबाईन एक्झाम येते पुढच्या 19 दिवसामध्ये, त्यावरती तुम्ही फोकस करा. ठीक आहे. आज आपण विज्ञानाचं विश्लेषण पाहणार आहोत. राज्यसेवा पूर्व परीक्षेला जे काही आलं होतं मी तुम्हाला ऑथेंटिक ॲन्सर सांगणार आहे प्रत्येकाचे. ठीक आहे. हे ऑथेंटिक असतील उत्तरं. याचा कसं आलं ते सुद्धा विश्लेषण करून तुम्हाला सांगणार आहे. याचा तुम्हाला कंबाईन एक्झामसाठी कसा कसा फायदा होईल ते सुद्धा सांगणार आहे. याचा तुम्हाला कंबाईनसाठी खूप फायदा होणार आहे. याचा तुम्ही पूर्णपणे इनकॅश करून घ्या हा फायदा विज्ञानाचा. कारण विज्ञानाला खूप वेटेज आहे. राज्यसेवेला कंबाईनला 15 मार्क्स येणार आहेत. पण त्या 15 मार्क्सवरती तुम्हाला माहिती आहे की डिसिजन काय जे होतं ना, आपलं जे स्कोरिंग होतं ना त्यावरती होतं. कारण का बऱ्याच लोकांचं असं मी पाहिलं की विज्ञानामध्ये स्कोर होत नाही, कंबाईनमध्ये सुद्धा. ठीक आहे. तर तुम्ही जर तिथं जर स्कोर केला तर तुम्ही सगळ्यांच्यापेक्षा पुढं असता. ही वस्तुस्थिती आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळं अजून वेळ न घालवता आपण चालू करूया विश्लेषणाला. राज्यसेवेचा पेपर आहे. ठीक आहे. तुमच्या समोर एक प्रश्न दिसतोय आणि हा प्रश्न आहे सायन्स टेक्नॉलॉजी रिलेटेड. म्हणजे मी मुलांना लेक्चरमध्ये नेहमी सांगत असतो की तुम्ही जेव्हा राज्यसेवेला जाताय तेव्हा सायन्स टेक्नॉलॉजीचा अवकाशाचा जो टॉपिक आहे, सायन्स टेक्नॉलॉजीचा राज्यसेवा मेन्सला एक टॉपिक आहे अवकाश संशोधन म्हणून, तो सुद्धा तुम्ही करून जावा सायन्स टेक्नॉलॉजीमधला. ठीक आहे. GS4 मध्ये आहे. कारण 1 ते 2 प्रश्न त्यावरती राज्यसेवा पूर्वला येतातच दरवर्षी. यावर्षी एक आलाय प्रश्न जो तुमच्या समोर दिसतोय. ठीक आहे. दूरसंचार उपग्रहाची गती पृथ्वीच्या गतीशी सापेक्षपणे 0 असते, असं पहिल्या सेंटेन्समध्ये त्यांना म्हणायचं आहे. म्हणून तो उपग्रह पृथ्वीवरील माणसास स्थिर आहे असे वाटते. आता हे जो होता सायन्स टेक्नॉलॉजीचा प्रश्न आहे, अवकाश संशोधनाशी संबंधित आहे. ठीक आहे. जेव्हा आपण उपग्रह लॉन्च करत असतो तेव्हा ते 3 कक्षेमध्ये सोडले जातात. 3 कक्षा आहेत आपल्याकडे. एक लोअर ऑर्बिट म्हणतो आपण. ठीक आहे. खालची कक्षा, एक मध्यमची कक्षा आहे. खालच्या कक्षा कशासाठी असते, जेव्हा पृथ्वीचं निरीक्षण करायचं असतं, भूनिरीक्षण उपग्रह जेव्हा सोडायचं असतं ते खालच्या कक्षेमध्ये सोडले जातात. ठीक आहे. जेव्हा तुम्ही रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट सोडता, ठीक आहे, तेव्हा ते मधल्या कक्षेमध्ये सोडले जातात. ओके. आणि जेव्हा तुम्हाला भूस्थिर एखादा सोडायचा असतो तेव्हा तो एकदम वरच्या कक्षेमध्ये 36,000 किलोमीटरच्या कक्षेमध्ये सोडला जातो. ठीक आहे. हा जो भूस्थिर आहे जिओ स्टेशनरी, त्यातला स्टेशनरी स्थिर हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. तो जिओ स्टेशनरी का म्हणतात त्याला, कारण तो पृथ्वी ज्या वेगाने फिरते त्याच वेगाने तो फिरत असतो. बघा मी काय म्हटलं, पृथ्वी ज्या वेगाने फिरते त्याच वेगाने तो फिरत असतो. त्यामुळं आपल्याला इथून तो एकाच जागी स्थिर आहे असं वाटतो. कारण ज्या वेगाने पृथ्वी फिरते त्याच वेगाने तो सुद्धा फिरतोय. त्यामुळे आपल्याला त्याच ठिकाणी स्थिर आहे असं आपल्याला ते जाणवतं. ॲक्च्युली तो सुद्धा पृथ्वीसोबत फिरतच असतो, पण त्याच वेगाने फिरतोय, त्यामुळे तो त्या ठिकाणी एका जागी स्थिर असल्यासारखं वाटतो. त्यामुळे ही दोन्ही विधानं बरोबरच आहेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. पुढं जाऊया आपण. पुढचं बघा, हाफ लाईफ पिरियडचा एक्झाम्पल चालला आहे. पहिल्यांदा हाफ लाईफ पिरियड म्हणजे काय ते समजून घ्या. हाफ लाईफ पिरियड काय असतं, प्रत्येक पुस्तकामध्ये एक वेगवेगळी डेफिनेशन त्यांनी दिली आहे. ठीक आहे. बऱ्याचशा वेगवेगळ्या डेफिनेशन दिलेल्या आहेत, व्याख्या दिलेल्या आहेत. तुम्हाला एक प्रॉपर डेफिनेशन सांगतो म्हणजे काय नक्की हाफ लाईफ पिरियड म्हणजे काय. पहिल्यांदा एक्झाम्पल वाचून घेऊया आपण. ट्रिटियमचे अर्धायुष्य. ठीक आहे. अर्धायुष्य म्हणजे काय, हाफ लाईफ पिरियड, हाफ लाईफ. ठीक आहे. ट्रिटियमचे अर्धायुष्य 12.5 वर्षे आहे. ठीक आहे. याला आपण स्मॉल टी म्हणूया. ठीक आहे. त्याचा अर्धायुष्य आहे 12.5. अर्धायुष्य म्हणजे काय तेही तुम्हाला सांगणार आहे. त्याचा बीटा किरणांनी क्षय होतोय. ठीक आहे. डिके होतोय, क्षय होतोय. 25 वर्षानंतर मूळ ट्रिटियमच्या किती अंश अक्षय शिल्लक राहिला असेल, म्हणजे याला आपण कॅपिटल टी म्हणूया. 25 वर्षानंतरचा किती शिल्लक राहिलाय हे विचारलंय. हा शिल्लक पण शब्द महत्वाचा आहे बरं का. किती रिमेन राहिलाय, अनडिकेड. शिल्लक हा शब्द सुद्धा महत्वाचा आहे. आता बघूया. पहिल्यांदा आता अर्धायुष्य म्हणजे काय ते आपण बघूया.
हाफ लाईफ पिरियड म्हणजे काय. ठीक आहे, पुस्तकामध्ये वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहेत, मी जे सांगतोय ते नीट लक्षात ठेवा, कोणीही सांगणार नाही आहे. हाफ लाईफ म्हणजे काय, ॲक्च्युली एखादा सबस्टन्स आहे, ठीक आहे, तो रिॲक्शनमध्ये आपण घेतला आहे, तो निम्मा डिग्रेड झाल्यानंतर, निम्मा त्याचा क्षय झाल्यानंतर तो एका वेगळ्या पदार्थात रूपांतरित होतो आणि निम्मा पदार्थ तो तसाच राहतो. ही जी प्रोसेस आहे, ह्या प्रोसेसला जेवढा वेळ लागतो त्याला म्हणतात हाफ लाईफ पिरियड. कायच म्हटलं बघा मी, एखादा सबस्टन्स आहे, आपण रिॲक्शनसाठी घेतला आहे, ठीक आहे, तो त्याचा निम्मा डिके झाल्यानंतर, त्याचा निम्मा क्षय झाल्यानंतर एका दुसऱ्या पदार्थात रूपांतरित होतो आणि निम्मा पदार्थ तसाच शिल्लक राहतो. ह्या प्रोसेसला जेवढा कालावधी लागतो त्याला म्हणतात हाफ लाईफ. उदाहरण सांगतो तुम्हाला, एकदम अजून क्लिअर कट होईल. समजा मी एखादा पदार्थ घेतलाय, कोणताही घ्या पदार्थ, समजा आपण सोडियम घेतलाय, सोडियम घेऊ आपण, ठीक आहे. जर मी सोडियम घेतलाय, माझ्याकडे 10 ग्रॅम सोडियम आहे, ठीक आहे, तो मी रिॲक्शनसाठी एखादा घेतलाय कोणता तरी, तो 5 ग्रॅम झाल्यानंतर, म्हणजे निम्म त्याचं डिग्रेडेशन झाल्यानंतर, निम्मा डिके झाल्यानंतर, निम्म त्याचं क्षय झाल्यानंतर, म्हणजे 5 ग्रॅम उरल्यानंतर तो दुसऱ्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट होतोय, दुसऱ्या पदार्थामध्ये कन्वर्ट होतोय आणि 5 ग्रॅम निम्मा तसाच शिल्लक राहतोय. हे होण्यासाठी जेवढा कालावधी लागतोय त्याला म्हणायचं हाफ लाईफ पिरियड, अर्धायुष्य. ठीक आहे, हा कन्सेप्ट जो आता मी तुम्हाला सांगितला तो आयुष्यभरासाठी लक्षात ठेवायचा, खूप महत्त्वाचं आहे, कोणी सांगणार नाही. ठीक आहे, त्याचं हाफ पिरियडमध्ये कन्व्हर्जन होतं, हाफ झाल्यानंतर, हाफ डिके झाल्यानंतर त्याचं दुसऱ्या पदार्थामध्ये कन्व्हर्जन होतं आणि निम्मा पदार्थ तसाच शिल्लक राहतो. ह्यासाठी जो कालावधी लागतो त्याला म्हणायचं अर्धायुष्य काळ, हाफ लाईफ पिरियड. ठीक आहे, आता एक्झाम्पल सोडवूया. हे एक्झाम्पल कसं सोडवायचं ते पहिल्यांदा आपण बघूया. ठीक आहे, कसं सोडवणार आहे तुम्ही. ठीक आहे, जेव्हा तुम्ही एखाद्याचा किती शिल्लक राहिलाय, शिल्लक काढताय ना, शिल्लक कशी काढायची तुम्हाला सांगतो. ठीक आहे, वरती लिहिचा n, खाली लिहिचा n0. n0 म्हणजे इनिशियल किती शिल्लक होता तो n0, नंतर किती शिल्लक राहिला तो n, इज इक्वल्स टू, एकच फॉर्म्युला आहे, तो पार्ट केला तरी चालेल, असा काही कुठला हार्ड अँड फास्ट फॉर्म्युला नाही आहे, रॉकेट सायन्स काही नाही आहे, बऱ्याच जणांना ही माहिती असेल. हाफ रेस टू स्मॉल टी, सॉरी कॅपिटल टी बाय स्मॉल टी. ओके, स्मॉल टी. ठीक आहे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ही आपण काढतोय शिल्लक, ही जे शिल्लक म्हणलंय ते आपण काढतोय इथं. ओके, म्हणजे काय होईल बघा, हाफ असाच घेऊ. ओके, नीट लक्ष द्या मी काय करतोय, हाफ आहे बरं का. त्यानंतर कॅपिटल टी काय तुमचा 25, बरोबर, 25 वर्षानंतरचा काढायचा आपल्याला, भागिले स्मॉल टी काय 12.5, बरोबर, हा रेस टू आहे बरं का, इथं मला फक्त नीट दाखवता येणार ते, इज इक्वल्स टू 1/2, याचा रेस टू किती आहे, घातांक किती होईल म्हणजे 25 भागिले 12.5 म्हणजे 2, बरोबर, म्हणजेच किती झाला, एकाचा वर्ग 1, दोनाचा वर्ग 4, 1 भागिले 4 म्हणजेच किती राहिला 0.25 हे तुमचं उत्तर आहे, म्हणजे ऑप्शन आहे तुमचा तिसरा, हे लक्षात ठेवा. एकच फॉर्म्युला आहे हा, 1/2 आणि या कंसाचा घातांक लिहितोय आपण कॅपिटल टी बाय स्मॉल टी. कॅपिटल टी म्हणजे किती वर्षानंतरची शिल्लक काढायची आहे तो, आणि त्याचा अर्धायुष्य काय ते भागिलेत लिहायचं. राहील लक्षात. हे असं आहे, जे काही तुमच्या समोर दिसते आता तसं काढायचं, त्यामुळे उत्तर आहे तुमचा 3. एकदा नीट बघून घ्या, एकच फॉर्म्युला आहे, काय एवढं काय रॉकेट सायन्स नाही आहे त्यामध्ये, रॉकेट सायन्स पुढं आहे. आता मी जी गोष्ट सांगतो आता तिथं नीट लक्ष द्या. इथं आपल्याला विचारलंय काय बघा, रिमेन अनडिके म्हणजे किती शिल्लक राहिलाय ते विचारलंय बरं का आपल्याला इथं. मी त्यामुळे फोकस करून सांगतोय तुम्हाला, सर्कल केलंय, किती शिल्लक राहिलाय ते विचारलंय. अजून याच्यामध्ये एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, किती डिके झाला असा प्रश्न विचारला तर काय करणार. हा फॉर्म्युला कसाचा आहे तर किती शिल्लक राहिला त्याचा फॉर्म्युला आहे. 25 वर्षानंतर ट्रिटियम किती शिल्लक राहिला, या शिल्लकवरती लक्ष द्या. ठीक आहे, या शिल्लकवरती लक्ष द्या, किती शिल्लक राहिला ते काढतोय आपण, किती शिल्लक राहिला. जर विचारलं किती डिके झाला, किती त्याचा क्षय झाला तर काय करणार, एकच गोष्ट करायची, ही जी ह्याच फॉर्म्युल्यामधनं किती डिके शिल्लक राहिलाय ते काढायचं, किती शिल्लक राहिलंय ते काढायचं आणि त्याला 1 मधनं वजा करायचं, 1 मायनस 0.25 करायचं, किती राहील 0.75 राहील. हा शिल्लक राहिला, शिल्लक नाही राहिला, हा डिके झाला बरं का,
हा झाला क्षय झाला, एवढा क्षय झाला आणि एवढा शिल्लक राहिला. म्हणजे हा जो मी तुम्हाला इथं फॉर्म्युला सांगितला आहे तो आहे किती शिल्लक राहिला त्याचा, कारण आपल्याला तेच विचारलं आहे किती शिल्लक राहिला त्याचा. शिल्लक राहिला आहे 0.25. पण जर उद्या कदाचित कंबाईनला तुम्हाला विचारला की किती डीके झाला, किती क्षय झाला, तर हा फॉर्म्युला नाही वापरायचा बरं का. म्हणजे ह्याच फॉर्म्युलाने इथपर्यंत काढायचं, जे उत्तर येईल ते 1 मधनं वजा करायचं, तो झाला तुमचा किती क्षय झाला तेवढ्या वर्षात, किती डीके झाला ते. इथं लक्ष द्या, इथं कन्फ्युजन आहे. ठीक आहे, नंतर कंबाईनला असाच प्रश्न येईल, तुम्ही याच फॉर्म्युलामध्ये तेच काढाल, परत म्हणताल उत्तर चुकलं कसं. लक्ष कुठं द्यायचं, काय विचारलंय त्याकडे लक्ष द्यायचं. इथं शिल्लक किती राहील ते विचारलंय, शिल्लक किती राहिलं तर इथपर्यंत सोडवायचं, इथपर्यंत 0.25 पर्यंत. जर किती क्षय झाला असं जर इथं विचारलं तर 1 मधनं ते फक्त वजा करायचं, एवढंच फायनल स्टेप करायची. ठीक आहे, राहील लक्षात. होपफुली तुम्हाला हे समजलं असेल, एकदम शांतपणे नीट सांगितलंय तुम्हाला. ओके, पुढे जाऊया, पुढचं बघूया. हे जे 54वा प्रश्न आहे ना, खूप सोपा होता ॲक्च्युली, पण मुलांनी का चुकवला आहे मला माहीत नाही. ठीक आहे, कसा सोपा होता, कारण त्यांनी थोडंसं अवघड करून विचारलं होतं, जरा क्वेश्चन फ्रेम करायला त्यांनी अवघड बनवला होता. आता त्यांनी विचारलं आहे का बघा, मी पहिल्यांदा प्रश्न वाचतो. जेव्हा एखाद्या ध्वनी तरंगाचे संपीडन म्हणजे कॉम्प्रेशन, बरं का, संपीडन म्हणजे कॉम्प्रेशन, जेव्हा एका ध्वनीचे तरंगाचे संपीडन दृश्य भिंतीवर आढळेल तेव्हा त्याचे प्रतिबिंबित रूप काय असेल. ठीक आहे, म्हणजेच काय, साधं सोपं हे करून सांगतो तुम्हाला. जेव्हा मी आता बोलतोय, माझ्यासमोर एक भिंत आहे, तुमच्यासमोर पण एखादी भिंत असेल, तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा परत तुमच्याकडे ध्वनी येतो ना तुमचा, तो कोणत्या अँगलमध्ये येतो एवढंच विचारलं त्यांनी, आणि त्याची अवस्था कशी असते. आपल्याला माहिती आहे, तुमच्यासमोर काही धरा, वही धरा, तुमच्याकडे परत तो ध्वनी येतो, म्हणजे तो 180 अंशांनीच येतो, जसा जातो तसाच माघारी येतो. हे लक्षात ठेवा, 180 अंशातच येतो, दुसऱ्या कोणत्याही कोणात येत नाही. ठीक आहे, आणि 180 अंश असणारा एकच पर्याय आहे. फक्त इथे एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, जेव्हा संपीडन म्हणतात म्हणजे कॉम्प्रेशन जेव्हा आढळतं एखाद्या भिंतीवरती किंवा एखाद्या वस्तूवरती, ते कॉम्प्रेशनमध्येच माघारी येतं, ते विरलन वगैरे काय तसं त्याचं होत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हा पर्यायच नव्हता. म्हणजे इथं एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, कॉम्प्रेशन म्हणजे संपीडन, कॉम्प्रेशन गिव्ज कॉम्प्रेशन, कॉम्प्रेशन रिफ्लेक्ट्स कॉम्प्रेशन, कॉम्प्रेशन जेव्हा आढळतं तेव्हा रिफ्लेक्शनमध्ये कॉम्प्रेशनच येतं, हे लक्षात ठेवा, कन्सेप्ट लक्षात ठेवा. आणि असा फक्त इथं एकच पर्याय होता, पर्याय नंबर 1. ठीक आहे, लक्षात ठेवा, 180 अंशांनीच येणार आहे, कॉमन सेन्स आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण कन्सेप्ट जो आता तुम्हाला सांगितला तो लक्षात ठेवा. जेव्हा कॉम्प्रेशन एखाद्या भिंतीवरती कोणत्याही वस्तूवरती आढळतं तर कॉम्प्रेशन रिफ्लेक्ट्स कॉम्प्रेशनच, हे लक्षातच ठेवा. ठीक आहे, पुढं जाऊया. कॉमन होता ॲक्च्युली, पण का मुलांचा चुकला आय डोंट नो. 55 बघूया, हा पण मुलांचा बऱ्यापैकी चुकला आहे. एक लॉजिकली प्रश्न होता पण मुलांनी चुकवला. आता हा मुलांचा का चुकला आहे माहिती आहे का, डेप्थमध्ये नॉलेज नाही. जो बेसिक आपण म्हणतो ना, आपण नुसतं पुस्तकातून वाचत बसतो, त्या मागची थिअरी नीट समजून घेत नाही. बघा, थॉम्सनच्या अणुप्रतिकृतीवरून खालीलपैकी कोणते गुणधर्म स्पष्टपणे समजतात, स्पष्टपणे थॉम्सनच्या, बरं का. आपण जे थॉम्सन पाहिलाय, ठीक आहे, रुदरफोर्ड पाहिला, पहिल्यांदा डाल्टन बघितला, डाल्टन म्हणला हा अणूचा भरीव गोळा आहे. त्यानंतर थॉम्सन बघितला, थॉम्सननी सांगितलं की कलिंगडाची उपमा दिली ना, बरोबर, तुम्ही वाचलं असेल, चुकीत असेल मी तर सांगा मला. ठीक आहे, तर बघा, त्यानंतर आला तुमचा रुदरफोर्डने सुवर्णपत्रीचा प्रयोग केला होता, बरोबर. मग त्याला सापडलं की बाबा अणुकेंद्रकामध्ये प्रोटॉन आहेत, न्यूट्रॉन आहेत आणि बाहेरनं इलेक्ट्रॉन फिरतात ते. ठीक आहे, त्यानंतर आला बोर्स ॲटॉमिक मॉडेल. बोर्स ॲटॉमिक मॉडेलने काय दिलं, अणूची स्थिरता दिली, सांगितली कशी आहे, जी रुदरफोर्डला सांगता आली नव्हती. जो रुदरफोर्डने प्रयोग केला ना सुवर्णपत्रीचा, त्याने सांगितलं की केंद्रकामध्ये पॉझिटिव्ह प्रोटॉन्स आहेत, बरोबर, उदासीन न्यूट्रॉन्स आहेत आणि बाहेर इलेक्ट्रॉन्स फिरता येते. मग त्या काळचे एक मॅक्सवेल नावाचा सायंटिस्ट होता जो मॅग्नेटिझमवरती प्रयोग करत होता. त्याने अशी एक शक्कल लढवली, जर ठीक आहे रुदरफोर्ड म्हणतोय की बाबा बाहेरनं इलेक्ट्रॉन्स फिरतात, निगेटिव्हली चार्ज, आतमध्ये प्रोटॉन आहे केंद्रकामध्ये, तर मग ते इलेक्ट्रॉन्स जाऊन त्या निगेटिव्हली चार्ज आहेत, निगेटिव्ह पॉझिटिव्ह अट्रॅक्शन झालं पाहिजे, मग ते जाऊन आदळले का नाहीत त्याच्यावरती,
ते स्थिर कसे काय त्याच्या जागी, ते रुदरफोर्डला सांगता आलं नव्हतं. त्यामुळं रुदरफोर्ड नंतर आहे, त्यानंतर ते सांगितलं बोरने. त्यामुळे थॉम्सनचा तर काही प्रश्नच नव्हता, म्हणजे हा ऑप्शनच नव्हता, अणूची स्थिरता तर नव्हती. ठीक आहे. आणि न्यूट्रॉनबद्दल सुद्धा थॉम्सननी काही सांगितलं नव्हतं, त्यामुळे हा ऑप्शन सुद्धा नव्हता. बऱ्याच जणांनी ह्याच्यावरती टिक करून आले तिसऱ्यावरती. न्यूट्रॉनबद्दल थॉम्सनला सांगता आलं नव्हतं, हे लक्षातच ठेवा. त्यांच्या स्थानांबद्दल एक्झॅक्टली सांगता आलं नव्हतं, स्पष्टपणे विचारलंय, एक्झॅक्टली सांगता आलं नव्हतं. हायड्रोजन स्पेक्ट्रम जो आहे, पट्टपंक्ती असा अवघड शब्द विचारलाय, स्पेक्ट्रम समजा. जो हायड्रोजन स्पेक्ट्रमचा कन्सेप्ट आहे तो सुद्धा बोर ॲटॉमिक मॉडेलशी रिलेटेड आहे, आणि ते खूप नंतरची आहे. थॉम्सनच्या त्याशी काही संबंध नव्हता, एकच होतं त्यामध्ये, एकूण अणूची तटस्थता. बऱ्याच जणांनी मार्केटमध्ये जे आन्सर की आले त्यांनी सुद्धा हे चुकवले, त्यांनी हे 3 उत्तर दिलंय, पण 3 उत्तर नाही आहे. लक्षात ठेवा, एकच उत्तर आहे, अणूची तटस्थता. काय फक्त सांगितलं की इलेक्ट्रॉन बाहेर आहेत, प्रोटॉन आतमध्ये आहेत, त्यामुळं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असल्यामुळं की न्यूट्रल आहे ॲटम, एवढंच थॉम्सननी सांगितलं होतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे इथं उत्तर आहे 1. लक्षात ठेवा, हे जे आहेत ना, हे रुदरफोर्डच्या मॉडेलचे ड्रॉबॅक्स आहेत, हे ड्रॉबॅक्स दूर केले होते बोर्स ॲटॉमिक मॉडेलने, हे लक्षात ठेवा. त्यामुळं एवढा डीपमध्ये अभ्यास पाहिजे आपला, लॉजिकली आहे. आपण नुसतं पुस्तक वाचत बसतो ते गरजेचं नाही आहे, नीट अभ्यास करायचे, ड्रॉबॅकसुद्धा बघायचे. हे ड्रॉबॅकवरती प्रश्न आला होता, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, रुदरफोर्डच्या हे सगळं सांगितलं होतं. कोणी सांगितलं होतं एक्झॅक्टली? बोर्स ॲटॉमिक मॉडेलने सांगितलं होतं. ठीक आहे, थॉम्सनने फक्त अणूची तटस्थता सांगितली होती, हे लक्षात ठेवा. ओके, पुढं जाऊया आपण, पुढचं बघूया. हे आता समजलं असेल तुम्हाला, डाऊट क्लिअर झाला असेल. बऱ्याच जणांना याच्यामध्ये डाऊट्स होते, पेपर झाल्यानंतरही मला विचारत होते, मी त्यांना सांगत होतो हे नाही आहे, पण त्यावेळी त्यांना पटत नव्हतं ते. ओके, जाऊ द्या, पुढं बघूया. एक्झाम्पल आलं आहे, न्यूमरिकल आहे. ठीक आहे, खूप चांगलं आहे. बऱ्याच जणांना हे जमलं नाही का ते मला माहीत नाही. बऱ्याच जणांनी पण सोडवलं आहे सुद्धा, काही जणांनी सोडवलं आहे सुद्धा, त्यांचं विशेष अभिनंदन सोडवणाऱ्यांचं. सोपं होतं, काय असं काही असं रॉकेट सायन्स नाही आहे याच्यामध्ये. कसं सोडवायचं बघा, काय काय दिले ते पहिल्यांदा आपण वाचू. 300 वॅटचे धुलाई मशीन, पॉवर दिली आहे, किती दिली आहे? P दिला आहे 300 वॉट. ठीक आहे, प्रतिदिन 1 तास चालवलं जातं. T दिला 1 तास, म्हणजे प्रत्येक दिवसाला 1 तास चालवलं जातं. जर एका युनिटचा दर आहे 3 रुपये, तर मार्च महिन्यावर का, मार्च महिना 31 असतो, मार्च महिन्यामध्ये त्या मशीनसाठी वापरलेला एकूण विजेचा खर्च किती? बऱ्याच जणांचे डोळेच फिरले होते त्याच्यावरती. आता बघा, मार्च विचारलंय, मार्चमध्ये असतात 31 दिवस, बरोबर, 31 दिवस आहेत. त्यामुळे टाईम किती झाला बघा, टाईम किती झाला इथं बघा, रोज 1 तास चालवलं जातंय, 1 तास रोज चालवलं जाते. असे मार्च महिन्यामध्ये चालवले, मार्च महिन्यामध्ये असतात 31 दिवस, म्हणजे एकूण महिन्यामध्ये किती चाललंय ते, तर 31 तास चाललंय, 31 आवर चाललेलं आहे. ठीक आहे, म्हणजे टी झाला तुमचा 31 आवर. 31 कुठनं आलं कळालं, मार्च महिन्याचे 31 दिवस असतात, रोज 1 तास चालतंय, म्हणजे 1 गुणिले 31. ठीक आहे, आता युनिट काढू, कसे काढायचे ते इथं वरती काढतो. एन काढायचं आपल्याला. ठीक आहे, कसं काढणार एन? PT फॉर्म्युला सोपा आहे, लक्षातच ठेवा. हे कुठेही प्रश्न परत येऊ शकतो, परत चुकायचं नाही. PT डिवायडेड बाय 1000, PT डिवायडेड बाय 1000. ठीक आहे, आता सांगा P काय आहे तुमचा, किती वॅटचं मशीन आहे? 300. ओके, स्लोली सोडू आपण, काही घाई नाही आपल्याला. ठीक आहे, 300. त्यानंतर टाईम किती आहे सांगितलं आत्ताच तुम्हाला, इथं काढलं ना आपण T, 31 महिना आहे म्हणून 31, 1 तास रोज चालतं. इथं जर 2 तास असतं तर इथं 2 घेतलं असतं आपण, आणि इथं 62 झालं असतं, बरोबर ना? समजून घ्या तेवढं. आता डिवायडेड बाय 1000. ठीक आहे, आता गणित तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त येतं. ठीक आहे, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य घालू. ठीक आहे, 31 त्रिक किती येतं, इथं खाली लिहितो, आता वरती जागा नाही आहे. 31 त्रिक किती होतं आहे तुमचं, किती होतं आहे? 93 ना, भागिले 10, 10 शिल्लक राहिले ना खाली, म्हणजे ह्याचं उत्तर किती आलं? 9.3, बरोबर ना? 93 भागिले 10 किती येतं? 9.3. एवढे युनिट आले बरं का, एवढे युनिट आले. ओके, एवढे काय आले? युनिट. आणि एका युनिटची व्हॅल्यू किती आहे? एका युनिटची व्हॅल्यू दिली नाही तर 3 रुपये. काय करायचं होतं, फक्त गुणिले 3. किती येते बघा, किती येते सांगा बघू. 27.9. मी काय की आन्सर की बघितली, त्यात 27 उत्तर दिलं होतं. 27 नाही बरं का, 27.9 आहे. 27 रुपये 90 पैसे हे उत्तर आहे, चौथा ऑप्शन. हाच एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, नंबर ऑफ युनिट कसे काढायचे, PT डिवायडेड बाय 1000. फक्त हे जे टी काढताना आहे ना, किती तास रोज चालते आणि कोणत्या महिन्याचं विचारलं ते फक्त नीट बघायचं. जे उत्तर येईल त्याला परत किती दर दिलाय त्याने गुणायचं. 27.9 उत्तर आहे तुमचं, 27.9 चौथा ऑप्शन. समजलं?
अवघड काय नव्हतं, फक्त आपल्याला माहीत नसतं कसं करायचं आहे, बाकी सगळं सोपंच असतं. समजलं? आता पुढं जाऊया. ओके, याच्यावरती बरंच कन्फ्युजन होतं. 57वा प्रश्न. काय प्रश्न आहे बघा. खालीलपैकी टिंब कृत्रिम प्रक्रियेमध्ये अलैंगिक जननांसाठी योग्य खोड आणि आवश्यक मुळांद्वारे प्रजनन केले जाते. हा शब्द वाचलाच नाही मुलांनी. कृत्रिम प्रक्रियेमध्ये आर्टिफिशियल मेथड म्हणतात. बरेच जण या बडिंगवरती टिक करून आलेत. बडिंग आहे अलैंगिक प्रजननाची पद्धत, बडिंग, पण ती नॅचरल आहे, आर्टिफिशियल नाही, कृत्रिम नाही. त्यामुळे हा पर्याय तर नव्हताच आणि निम्म्यापेक्षा जास्त मुलांनी तोच मारून आले. लक्षात ठेवा, बडिंग हा नॅचरल आहे, आर्टिफिशियल नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. हे जरी नॅचरल असले, कटिंग वगैरे, कटिंग आपण माहिती आहे गुलाबाच्या वगैरे ह्याला करतो, पण जे त्यांनी दिलंय योग्य खोड आणि आवश्यक मुळांद्वारे प्रजनन केले जाते, याचं उत्तर आहे ग्राफ्टिंग ही मेथड आहे. ही सर्रास वापरली जाते ग्राफ्टिंग ही मेथड. तुम्ही नेटवरती पण सर्च करू शकता. याचा ऑप्शन 4 आहे. ग्राफ्टिंग ही मेथड सर्रास वापरली जाते. जर आर्टिफिशियल वापरायची असेल ना तर ग्राफ्टिंग वापरतात. आपण कटिंग वगैरे करतो घरगुती, पण मेजॉरिटीली ग्राफ्टिंग वापरली जाते. हे लक्षात ठेवा. इथं कृत्रिम प्रक्रियेद्वारे हा शब्द महत्त्वाचा आहे. म्हणजे आता तुम्हाला कळालं असेल की एक एक शब्द नीट वाचायचं, त्यांना काय दिले, काय त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे. बरेच जण बडिंग का करून आले, त्यांनी कृत्रिम हा शब्दाचा त्यांनी अर्थ लावायचा प्रयत्न केला नाही, त्यांनी आर्टिफिशियल विचारली. बडिंग जी आहे ना ती नॅचरल प्रोसेस आहे, आर्टिफिशियल नाही. ठीक आहे. इथं उत्तर आहे तुमचं ग्राफ्टिंग. ठीक आहे. पुढं जाऊया. कन्फ्युजन करायचं, नीट पेपर त्यासाठी वाचायचा, आणि राज्यसेवेला वेळ मिळतो आपल्याला वाचायला, कंबाईनला मिळत नाही. 58वा बघूया. हा तर खूपच सोपा होता. ठीक आहे. बघा काय दिलाय. तुम्ही म्हणाल सर सगळं सोपं म्हणताय ते. सध्या जागतिक पातळीवर ताज्या आणि चांगल्या प्रतीच्या फुलं बरं का, फुलांची मानवी आहारात म्हणजे जेवणात वाढत्या प्रमाणात मागणी आहे. फुलं खातात माणसं असं त्यांना म्हणायचं आहे. वरील विधान निम्न निर्देशित संभाव्य उपयुक्ततेवर आधारित असून त्यापैकी एक वरील विधानांच्या संदर्भाने संयुक्तिक नाही. म्हणजे एक यातलं चुकीचं आहे असं त्यांना म्हणायचं आहे. संयुक्तिक नसलेले कारण ओळखा. संयुक्तिक का नाही? म्हणजे त्यांनी एक विधान दिलंय की सध्या जागतिक पातळीवर चांगले फुलं माणूस आहारामध्ये घेते. ती फुलं का घेते याची 4 कारणं दिले, त्यातले एक चुकीचं आहे, ते आपल्याला शोधायचे. आता तुम्ही नीट वाचलं असतं तरी कळालं असतं. ठीक आहे. मी काही वाचत नाही, जे चुकीचं आहे ते वाचतो पहिल्यांदा. फूल आकर्षक असून परागकण प्रक्रियेत सहाय्यता करतात. आता फूल आकर्षक आहे म्हणून आपण जेवणात घेतो का? किंवा परागकण प्रक्रियेत सहाय्यता करते प्रजननात म्हणून आपण घेतो का? काहीतरी त्याचा सायंटिफिकली केमिकली काहीतरी उपयोग असला पाहिजे ना. इथं दिसतंय तुम्हाला अँटीऑक्सिडंट आहे म्हणून, किंवा अँथ्रोसायनिन असतं त्यामध्ये बऱ्यापैकी म्हणून, किंवा जीवनसत्वे असतात म्हणून घेऊ शकतो. ते आकर्षक आहे म्हणून आपण घेतो का? हे दिसतानाच चांगलं दिसत नाही, हेच चुकीचं आहे. ठीक आहे. यात कोणतंही लॉजिक नाही, हेच चुकीचं आहे. ठीक आहे. खूप सोपं होतं हे. बघा हे तर अजून सोपं होतं. हे म्हणजे खूपच सोपं असतं बाबा. हे तुम्हाला माहिती आहे. स्ट्रेटोस्फिअरमध्ये ओझोनचा दाट थर असतो स्ट्रेटोस्फिअरमध्ये, बरोबर ना. त्यानंतर अपुनरावृत्ती म्हणजे त्याचं परत निर्मिती करू शकत नाही असं आपण, ते कोणतं आहे तुमचं? हे जीवाश्म इंधन, कोळसा, पेट्रोल वगैरे. संपुष्टात न येणारं, हे कोणाला कोणी सांगेल. सौर ऊर्जा कधी संपुष्टात येऊ शकत नाही. बरोबर आहे ना बाळांनो? सौर ऊर्जा कधी येऊ शकते का संपुष्टात? त्यामुळे याचं उत्तर काय? पहिलं जरी बघितलं असतं ना तुम्ही एचं 3, तर एचा 3 असणारं एकच ऑप्शन आहे इथं. खाली बघायचंही काय कारण लागलं नसतं तुम्हाला. क्लोरोफ्लोरो कार्बन्स तुम्हाला माहिती आहे मानव निर्मित आहेत. ते फ्रीजमध्ये असतं, रेफ्रिजरेटरमध्ये क्लोरोफ्लोरो कार्बन. पुढं बघूया 60चं. बायोस्फिअर, लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर, ॲटमॉस्फिअर. आता गंमत बघा याच्यातली तुम्हाला सांगतो. बायो हा शब्द बघा. बायो म्हणजे काय? सजीव, सजीवांच्या रिलेटेड काय असतं ना त्याला आपण बायो म्हणतो. बायोलॉजी. बायोलॉजीमध्ये आपण काय बघतो? सगळं सजीव. बायोलॉजीची एक सुंदर व्याख्या केली जाते. बायोलॉजीची तुम्हाला डेफिनेशन सांगतो. ठीक आहे. इट इज द ब्युटिफुल स्टोरी ऑफ लाईफ इन द वर्ल्ड ऑन द अर्थ असं म्हटलं जातं. म्हणजे पृथ्वीवरची सजीवांची एक स्टोरी अशी NCERT मध्ये व्याख्या आहे बरं का त्याची. त्यामुळे ह्याच्यामध्ये सगळे सजीव असतील. ह्याच्यामध्ये कुठं सजीव दिसत आहेत बघा तुम्हाला? इथंच ना, वनस्पती, प्राणी, सजीव. म्हणजे याचा कुठला असणार आहे? दुसरा ऑप्शन असणार आहे. लिथो म्हणजे पृथ्वीसाठी वापरलं जातं, हा ऑप्शन. हायड्रो, हायड्रोचा अर्थ काय येतो? पाणी. हायड्रो म्हणजे पाणी. लक्षात ठेवा, विज्ञानामध्ये सगळं नावातच सगळं काय असतं. म्हणजे इथं पाणी कुठं दिसतंय का बघा? पहिलाच ऑप्शन आहे इथं. ओके. ॲटमॉस्फिअर हे तुम्हाला कळेल, वातावरण वगैरे. म्हणजे कुठला ऑप्शन आहे बघा? पहिल्याचं 2, 4,
1 2 4 1 कुठे आहे? हां, हा ऑप्शन तिसरा. ठीक आहे. नेहमी विज्ञानामध्ये फोड करायचा प्रयत्न करायचा शब्दांचा, आणि शब्दातच फोड असते. मी तुम्हाला लेक्चरला प्रत्येक वेळी सांगतो, विज्ञानामध्ये शब्दाची फोड करा, त्यातच अर्थ लपलेला आहे. तसंच आहे ते. ठीक आहे. चलो, प्रोटोझोन डिसीज 11वीमध्ये आहे हे प्रोटोझोन डिसीज. प्रोटोझोआ काय असतं ते पहिल्यांदा बघून घेऊ आपण. प्रोटोझोन डिसीज नंतर बघूया. टीसी माशी. आता यांनी टीसी दिले. स्पेलिंग बघा कसं आहे त्याचा, उच्चार कसाही केला जातो त्याचा. टीसी नाही आहे ॲक्च्युली त्याचा उच्चार. जाऊ दे, आपण टीसीच म्हणूया. पहिल्यांदा प्रोटोझोन आजार काय ते बघूया. प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता प्रोटोझोन रोग किंवा आजार टीसी माशी चावल्यामुळे होतो? आता प्रोटोझोन रोग काय ते पहिल्यांदा बघू, त्यामध्ये प्रोटोझोआ काय ते बघू. ठीक आहे. प्रोटोझोआ, मी त्याचा स्पेलिंग लिहितो पहिल्यांदा, त्यांनी दिलंय खाली. खरं लिहायची काही गरज नव्हती, पण बघा आता. प्रोटो हा शब्द आहे प्रोटो, आणि दुसरा शब्द आहे झून, तो शब्द मिळून झालाय प्रोटोझोआ. प्रोटो याचा अर्थ होतो आधी, म्हणजे ओल्ड. ओल्ड म्हणा त्याला, ओल्ड, जुने, बरं का. आणि झून म्हणजे ॲनिमल. झून म्हणजे काय? ॲनिमल, म्हणजे आधी जीव. आधी पण म्हणतो ना आपण याला, आधी जीव. प्रोटो म्हणजे आधी, झून म्हणजे जीव, म्हणजे ॲनिमल. प्रोटो झून म्हणजे प्रोटोझोआ, जे ओल्ड आहेत, जे खूप काळी अगोदरच्या काळी होतं. म्हणजे आपण म्हणतो ना अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना, हे सगळे प्रोटोझोआमध्ये येतात. ठीक आहे. यांच्यातर्फे जो आजार होतो त्यांना म्हणलं जातं प्रोटोझोन रोग, प्रोटोझोन डिसीज. कळलं? ह्या जे प्रोटोझोआ आहेत, आता जी नावं तुम्हाला सांगितली, अमिबा, जे अगोदरच्या काळात होते, खूप जुने आहेत. ठीक आहे. म्हणजे म्हणतो ना आपण एक पेशीय सजीवांपासून आपली उत्पत्ती झाली वगैरे, जे पाण्यात राहत होते अगोदर, अमिबा वगैरे. ठीक आहे. एक पेशी येते अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना. ठीक आहे. प्लाझ्मोडियम, जो मलेरियाचा कारक आहे प्लाझ्मोडियम, तो, हे सगळे प्रोटोझोआमध्ये येतात, आणि त्यांच्यापासून जो आजार होतो त्यांना प्रोटोझोन रोग होतो. टीसी माशी चावल्यामुळे कोणता होतो? तर स्लिपिंग सिकनेस हा रोग होतो. हे लक्षात ठेवा, बाकीचे नाहीत बरं का. टीसी माशी चावल्यामुळे होतो स्लिपिंग सिकनेस. आता इथं प्रोटोझोआ नीट लक्षात ठेवा. पुढच्या एक्झामला जर प्रोटोझोआवरती प्रश्न आला, एक्झाम्पलवरती प्रश्न आला, तर आला नाही असं म्हणायचं नाही. आत्ताच सांगितले त्याची एक्झाम्पल्स. ठीक आहे. प्रोटोझोआंमुळे जो रोग होतो तो प्रोटोझोन रोग किंवा प्रोटोझोन डिसीज म्हणतात त्याला. ठीक आहे. इथं स्लिपिंग सिकनेस हे त्याचं उत्तर आहे. पुढे बघा, हा तर खूप सोपा होता. कोशिकांचे वर्णन सर्वप्रथम कोणी केले? हे तुम्हाला माहिती आहे, रॉबर्ट हुकने केले. पेशींचा शोध लावला. ठीक आहे. बाकीचे सुद्धा पेशींच्या बद्दलच आहेत बरं का. हा जे श्वान आहे, श्वान हा सायंटिस्ट आहे, आणि याने सेल थेरी दिली होती. ठीक आहे. ते आपण सेल स्ट्रक्चरमध्ये पाहूच्या, पण इथं लक्षात ठेवा याचं उत्तर आहे रॉबर्ट हुक, आणि हे सगळे सेलच्या रिलेटेड आहेत बरं का, लक्षात ठेवा. अरिस्टॉटल. ओके, चलो, हे पण सोपं होतं. अरिस्टॉटलला फादर ऑफ बायोलॉजी म्हटलं जातं. याला फादर ऑफ झुलॉजी सुद्धा म्हटलं जातं. अरिस्टॉटल फादर ऑफ बायोलॉजी आहे बरं का. बायोलॉजी शिकताना अरिस्टॉटल माहीत नाही असं होऊन द्यायचं नाही. आणि ह्याच अरिस्टॉटलने पहिल्यांदा सजीवांचं वर्गीकरण, सायंटिफिक मेथडने सजीवांचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न सुद्धा अरिस्टॉटलनेच केला होता. म्हणजे परीक्षेला असा प्रश्न विचारतात की सजीवांचं वर्गीकरण करण्याचा पहिला सायंटिफिकली प्रयोग कोणी केला होता, सायंटिफिकली प्रयत्न कोणी केला होता सजीवांचं वर्गीकरण करण्याचं, त्याचं नाव आहे अरिस्टॉटल. आणि यांनाच बायोलॉजीचा जनक म्हटलं जातं, फादर ऑफ बायोलॉजी, जीवशास्त्राचं जनक म्हटलं जातं. त्यामुळे पहिल्याचं 4 असा पहिला एकच ऑप्शन आहे याच्यामध्ये, तिसरा तोच बरोबर आहे. थिओफ्रस्टस पण आहे. थिओफ्रस्टसला काय म्हटलं जातं? वनस्पतीशास्त्राचं जनक, बॉटनीचा फादर आहे हा. ठीक आहे. हिपोक्रेटस औषधशास्त्राचा जनक, आणि मेंडेल अनुवंशिकतेचा जनक. हे तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, अरिस्टॉटल आणि थिओफ्रस्टस हे माहितीच पाहिजे तुम्हाला, जर तुम्ही जीवशास्त्र शिकताय तर. लक्षात ठेवा, हे माहिती नाही असं म्हणायचंच नाही. पुढं चलो, यांचंही जरा मार्केटिंग होऊन जाऊ द्या. यांनी हे दिले PDF अवेलेबल करून. सार्कोमियर, हे कदाचित लोकांनी कधी ऐकलं नसेल. सार्कोमियर वगैरे हे स्केलेटन सिस्टीममध्ये येतं, सार्कोमियर. ठीक आहे. सार्कोमियरला म्हणलं जातं इट्स अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ मसल्स. ठीक आहे. मसल्सचं म्हटलं जातं, हे मसलच्या रिलेटेड आहे. इथं काय काय दिलं आहे बघा त्यांनी. हे सार्कोमियर हे कोणत्याही तंतूचे खंड आहेत. कोणत्याही नाही रे, कोणत्याही नाही. कोणत्याही कसं असेल, नॉट कोणत्याही. ठीक आहे. मसलच्या रिलेटेड आहे, हे चुकलंय. त्यामुळे उत्तकीय संरचना व क्रियात्मक कार्याचे भाग आहेत नाही, हे दोन्ही चुकलेत. इट इज अ सार्कोमियर काय आहे बघा, मी तुम्हाला सांगतो. सार्कोमियर इज अ फंडामेंटल युनिट ऑफ मसल. मसलचं फंडामेंटल युनिट आहे, उत्तकीय संरचना नाही.
सार्कोमेअर इज द फंडामेंटल युनिट ऑफ मसल आणि हे कॉन्ट्रॅक्शनसाठी रिस्पॉन्सिबल असतं, हे लक्षात ठेवा. कॉन्ट्रॅक्शनसाठी रिस्पॉन्सिबल असतं, ठीक आहे. बाकी कोणत्याही कामाचं नाही ते. कॉन्ट्रॅक्शन म्हणतो ना आपण, कॉन्ट्रॅक्शन आपल्या मसलचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होतं, त्यातल्या कॉन्ट्रॅक्शनसाठी सार्कोमेअर काम करतं, हे लक्षात ठेवा. आणि हे काय तुम्हाला सांगितलं, फंडामेंटल युनिट ऑफ मसल, कोणत्याही तंतूचे. हा शब्द चुकीचा आहे मुळात, लक्षात घ्यावा. त्यामुळे दोन्ही चुकले, वरीलपैकी कोणतेही नाही याचं उत्तर. ओके, लक्षात ठेवा. चलो नेक्स्ट जाऊया, पुढे जाऊया. होपफुली कळालं असेल तुम्हाला हे. ओके, हे समपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये पेशीत आणि उतीमध्ये K+ आयनांची संहिती. K+, एक मिनिट, चलो. K+ आयनांची संहती टिंबटिंब आणि Na+ आयनांची संहती काय असते. पोटॅशियम आयन किती असतात, कसे असतात म्हणजे, आणि सोडियम आयन कसे असतात. आता हे कदाचित लोकांना माहिती नसेल, कोणत्या चॅप्टरमधलं आहे. हे आहे सेंट्रल नर्वस सिस्टीममधलं. आता सगळेजण म्हणतील सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये हे आहे का, तुम्ही चेक करा NCERT. हे आहे सेंट्रल नर्वस सिस्टीममधले 12वी मधला प्रश्न आहे, असा आलेला आहे, ठीक आहे. तुम्हाला फक्त माहिती पाहिजे की कसे प्रश्न येतात, लक्षात ठेवा. आपण इथं आणि शब्द वापरलाय पेशीच्या मध्ये, पेशीच्या आतमध्ये, बरं का. समजा ही पेशी आहे, तर पेशीच्या आतमध्ये पोटॅशियम आयन खूप असतात, बरं का, खूप असतात, आणि सोडियम आयन कमी असतात. त्यामुळे इथं उत्तर तुमचं अधिक आणि कमी. पोटॅशियम आयन अधिक असतात, ठीक आहे, आणि सोडियम आयन कमी असतात. काय विचारलंय, पेशीत, हा शब्द महत्त्वाचा. जर पेशीच्या बाहेर जर म्हटलं ना, जर ही पेशी आहे आणि पेशीच्या बाहेर असा जर शब्द आला असता, तर याच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे. पेशीच्या बाहेर सोडियम आयन खूप असतात, खूप म्हणजे खूप असतात, आणि पोटॅशियम आयन कमी असतात. त्यामुळे जर पेशीत आलंय म्हणून हा तिसरा ऑप्शन आहे. पेशीच्या बाहेर असा जर शब्द असता ना, तर हा ऑप्शन आला असता, हे लक्षात ठेवा. इथं पेशीत विचारलंय, इथं विचारलंय पेशीत, त्यामुळं अधिक आणि कमी हे उत्तर आहे. पोटॅशियम आयन अधिक असतात पेशीमध्ये आणि सोडियम आयन कमी असतात, हे लक्षात ठेवा. पुढं एखाद्या वेळेला हा प्रश्न येऊ शकतो फसवायला. ओके, लक्षात ठेवा. पुढं बघूया. चलो पुढं बघूया. रासायनिक घटाचे विद्युतगामक बल धन असते जेव्हा अभिक्रियेचा मुक्त ऊर्जा बदल हा टिंबटिंब असतो. आता ज्यांनी सायन्स नीट अभ्यासलं नसेल किंवा फक्त पुस्तकावरतीच डिपेंड राहतात, त्यांना कदाचित हे जमलं नसेल. ओके, त्यांना मी सांगतो की हे काय असतं नक्की, हे आपण समजून घेऊया. विद्युतगामक बल, अभिक्रियेचा मुक्त ऊर्जा बदल म्हणजे जेव्हा एक रासायनिक घट आहे, सेल आपण म्हणतो. घट म्हणजे काय, तर सेल. तो समजा त्याचा EMF जेव्हा त्याचा पॉझिटिव्ह असतो, काय असतो त्यांनी दिलंय, पॉझिटिव्ह असतो. आता EMF जेव्हा पॉझिटिव्ह असतो तेव्हा नक्की काय असतं असं त्यांना विचारायचं आहे त्याला, ठीक आहे. EMF जेव्हा त्याचा पॉझिटिव्ह असतो तेव्हा काय असतं, नीट बघा, मी तुम्हाला सांगतोय काय असतं नेमकं ते. एकच मिनिट. EMF म्हणजे आपल्या ह्याच्यातला EMF नाही, तो फिजिक्समधला EMF आहे. त्याचा लॉंग फॉर्म आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे काय असतो की एखाद्या जर समजा सोर्सने इलेक्ट्रिक ॲक्शन प्रोड्यूस केली, पण तो सोर्स नॉन इलेक्ट्रिकल असला पाहिजे. म्हणजे नॉन इलेक्ट्रिक एखाद्या सोर्सने जर एखादा इलेक्ट्रिक ॲक्शन प्रोड्यूस केली, एखादा फोर्स प्रोड्यूस केला, पण जो नॉन इलेक्ट्रिकल आहे त्याने प्रोड्यूस केला आहे, तर त्याला म्हणायचं इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, ठीक. तो जेव्हा धन असेल तेव्हा अभिक्रियेचा बदल, मुक्त ऊर्जा बदल कसा असेल. आता हा मुक्त ऊर्जा बदल आहे ना, तो फिजिक्समध्ये दाखवला जातो डेल्टाने. डेल्टा म्हणजे चेंज कशामध्ये, ऊर्जेमध्ये. ऊर्जेला आपण इथं G घेऊया, ठीक आहे. डेल्टा म्हणजे चेंज, कशातला चेंज, ऊर्जेतला. याचं सूत्र एकच आहे. याच्यातला आणि EMFचं काय रिलेशन आहे ते तुम्हाला सांगतो, ठीक आहे. याचं सूत्र जर तुम्हाला कळालं तर तुम्हाला याचं उत्तर पण कळेल. याचं सूत्र आहे डेल्टा G म्हणजे ऊर्जेतला बदल इज इक्वल्स टू -N. N म्हणजे काय, इथं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व इन दॅट रिॲक्शन, ठीक आहे, मल्टिप्लाय बाय F म्हणजे काय, फॅरेडेचा कॉन्स्टंट आहे ह्या, मल्टिप्लाइड बाय E म्हणजे तुम्हाला माहिती आहे, E म्हणजे तुमचा EMF. हा आहे रिलेशन ह्या EMF मधला, हे रिलेशन आहे EMF मधला आणि ऊर्जा बदल मधला. हाच विचारलं ना, ऊर्जा बदलच विचारलंय ना आपल्याला. ऊर्जा बदल म्हणजे डेल्टा,
बदलसाठी डेल्टा घेतात बरं का, चेंजसाठी. आणि जी म्हणजे ऊर्जा घेतली आपण जीसाठी, तर फिजिक्समध्ये जीज घेतात त्याला. ठीक आहे. याचं सूत्र काय, -n मल्टिप्लाइड बाय एफ इंटू ई. ई म्हणजे EMF, हे रिलेशन आहे त्यातलं. ठीक आहे. एफ म्हणजे फॅरेडेचा कॉन्स्टंट आहे आणि एन म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन त्या रिॲक्शनमध्ये किती आहेत. आता ह्या एकच सूत्रावरनं तुम्हाला याचं उत्तर करेल. आता हे म्हणतात हा पॉझिटिव्ह आहे, तर ऊर्जा बदल कसा असेल. आता बघा, हा जो फॅरेडेचा कॉन्स्टंट आहे तो नेहमी पॉझिटिव्ह असतो. EMF नेहमी काय दिलाय, EMF काय दिलाय त्यांचा, पॉझिटिव्ह दिलाय असं त्यांनी म्हणलंय. विद्युतगामक बल काय दिलंय, पॉझिटिव्ह दिलंय. आणि एन तुमचा कसा आहे, निगेटिव्ह आहे. म्हणजे जर EMF पॉझिटिव्ह आहे तर ऊर्जा बदल हा जो होणार आहे तो कसा होणार आहे, कारण सूत्रातच मायनस आहे म्हणल्यावर कसं असणार आहे, तो निगेटिव्हच असणार आहे. बरोबर ना. त्यामुळं दुसरा ऑप्शन शून्यापेक्षा कमी असणार आहे, म्हणजेच निगेटिव्ह असणार आहे. समजलं का. ठीक आहे. सूत्र काय होतं, डेल्टा जी इज इक्वल्स टू -n म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स मल्टिप्लाय बाय फॅरेडेचा कॉन्स्टंट एफ मल्टिप्लाइड बाय EMF चा ई. आता त्यांनी दिलंय हा ई पॉझिटिव्ह आहे, त्यांनी काय दिलंय, हा ई पॉझिटिव्ह आहे. फॅरेडेचा कॉन्स्टंट सुद्धा पॉझिटिव्हच असतो कारण तो अंक आहे. आणि एन कसा इथं निगेटिव्ह आहे, म्हणजे ही होल व्हॅल्यू कशी येणार आहे, निगेटिव्हच येणार आहे. बरोबर ना. ही होल व्हॅल्यू निगेटिव्ह येणार आहे. त्यामुळे उत्तर आहे तुमचं ऑप्शन 2 शून्यापेक्षा कमी म्हणजेच निगेटिव्ह. हा जर फॉर्म्युला तुम्हाला माहीत असता तर याचं उत्तर सुद्धा माहीत असतं. पण एवढा डिटेलमध्ये आपण अभ्यास करतो का, आणि आपण फक्त पुस्तकातलंच वाचतो, त्यामुळे हे जमत नाही. कंटेंट वाढवण्यावरती भर द्या असं मी नेहमी मुलांना सांगतो. ठीक आहे. याचं ऑप्शन आहे दुसरा. ओके. नीट अभ्यास करायचा, त्यासाठी कंटेंट आपला वाढवून घ्या, त्याशिवाय अशा प्रकारचे उत्तर येणार नाही. ओके. 67वं बघूया. रेडॉक्स रिॲक्शन विचारलं होतं. खालीपैकी कोणत्या रासायनिक अभिक्रिया ऑक्सिडीकरण आणि शपन या प्रक्रियेत मोडतात. आता ऑक्सिडीकरण आणि शपन या प्रक्रियेत ज्या काय हे मोडतात असं काय ते त्यांनी सांगितलंय, हे नक्की काय असतं. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ही जी क्रिया आहे ही जेव्हा एकत्रितपणे घडते ना, तेव्हा त्याला म्हणलं जातं रेडॉक्स रिॲक्शन. काय म्हणतात त्याला, रेडॉक्स रिॲक्शन. या ओळखायची तुम्हाला एक ट्रिक सांगतो. याच्यामध्ये रिडक्शन फॅक्टर्स असतात काय काय, ऑक्सिडेशन फॅक्टर्स असतात काय काय, ते जर आले तर ते म्हणायचं रेडॉक्स रिॲक्शन आहे. ठीक आहे. रिड्युसिंग फॅक्टर्स कोणकोणते असतात तुम्हाला सांगतो. सोडियम वगैरे असला त्यामध्ये, ठीक आहे, झिंक वगैरे असलं त्यामध्ये, ॲल्युमिनियम वगैरे असलं त्यामध्ये, किंवा HCl असेल त्यामध्ये, H2S असेल, H2S वगैरे असलं ते चांगले शपनक असतात ते. ठीक आहे. तसलं काय दिसलं की लगेच ते म्हणायचं रेडॉक्स रिॲक्शन आहे, ऑक्सिडीकरण आणि शपन रिॲक्शन आहे. याच्यामधल्या ह्या सगळ्या ज्या काय तुम्हाला ज्या दिसत आहेत त्या सगळ्या रेडॉक्स रिॲक्शन आहेत, ज्यामध्ये ऑक्सिडेशनसुद्धा होते. ऑक्सिडेशन म्हणजे काय, ज्यामध्ये ऑक्सिजन मिक्स केला जातो. ठीक आहे. ऑक्सिजन ज्यामध्ये मिक्स केला जातो त्या. आणि ज्यामध्ये हायड्रोजन रिमूव्ह केला जातो त्या कोणत्या असतात, म्हणजे एखाद्या जर रिॲक्शनमध्ये जर ऑक्सिजन मिक्स होत असेल, ठीक आहे, जसं आपली रिस्पिरेशनची प्रोसेस आहे त्यामध्ये ऑक्सिजन मिक्स होतो, बरोबर ना, ती असते तुमची ऑक्सिडेशन रिॲक्शन. लक्षात घ्या. आणि ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या प्रोसेस जेव्हा एकत्रित घडतात तेव्हा त्याला आपण म्हणतो ऑक्सिडेशन शपन प्रक्रिया म्हणजेच रेडॉक्स रिॲक्शन. वरील सर्व हे उत्तर आहे याचं. ठीक आहे. पुढे जाऊया. हे खूपच सोपं होतं, कॉमनच होतं, काही प्रॉब्लेम नाही. ओके. पुढचं बघूया. किती राहिलेत बघूया. 2च राहिले. ठीक आहे. हा तर खूपच सोपा होता. टर्पिनॉइड कशामध्ये असतं हे विचारले. दोन्हीमध्ये असतं, मेन्थॉलमध्ये पण असतं आणि अजीवनसत्वामध्ये पण असतं, पण दोघांमध्ये नावं त्यांची थोडीशी वेगळी असतात, हे लक्षात घ्या. अजीवनसत्व तर खूप मोठं आहे बरं का, फक्त आपल्या पुस्तकामध्ये दिलं आहे तेवढंच अजीवनसत्व नाही आहे, याच्यापेक्षा खूप मोठं आहे अजीवनसत्व. मेन्थॉल तर कदाचित तुम्ही वाचलं नसेल, मेन्थॉल वगैरे एकदा वाचून घ्या. मेन्थॉल खूप डिटेल स्ट्रक्चर आहे. जीवनसत्वांवरतीच मी एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे, कारण त्याच्यावरती प्रश्न येतात आणि हे ड जीवनसत्व आहेत ना, हे खूप मोठे आहेत. आपल्याला जेवढे दिलं असतं ना की हे याच्यापासून मिळतं, हे नसेल तर हा रोग होतो, ते पारंपरिक अभ्यास आता सोडून दिला पाहिजे. ठीक आहे. अजीवनसत्वामध्ये काय काय केमिकल स्ट्रक्चर्स आहेत, काय काय त्याच्यामध्ये, टर्पिनॉइडच आहे असं नाही, बऱ्याचशा अजून गोष्टी आहेत, हे लक्षात घ्या. ॲसिडिक ग्रुप आहे, अजून बऱ्याच गोष्टी आहेत, त्यासुद्धा तुम्ही एकदा बघून घ्या. ठीक आहे. याचं उत्तर आहे बोथ. हे जे खालचं जे आहे हे तर खूपच सोपं होतं. आधुनिक आवर्त सारणीची अनुचित त्रिज्या हा आवर्ती गुणधर्म विचारात घेता खालीपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. त्रिज्या म्हणजे काय, समजा हा जर ॲटम आहे,
ह्याचा न्यूक्लियसपासून जर अंतर आहे हे कसं वाढत जाईल, जर अजून एक कक्षा वाढवली तर अजून त्रिज्या वाढेल, अजून एक कक्षा वाढवली तर अजून एक त्रिज्या वाढेल. म्हणजे वरून खाली जेव्हा तुम्ही आवर्त सारणीमध्ये जात असता तेव्हा कक्षा वाढत असतात. एकाच्या 2 होतात, 2च्या 3 होतात, बरोबर ना. म्हणजे कक्षा वाढतात म्हणजे त्याची त्रिज्यासुद्धा वाढते. त्यामुळे पहिलं वाक्य बरोबर आहे. सी वाक्य बघा, डावीकडून उजवीकडे जाताना इकडून तिकडे जाताना सुद्धा तुमच्या कक्षा वाढत जातात, बरोबर ना. Na असेल तुमचं, Na काय सोडियम आहे तुमचा, सोडियमची अणुअंक आहे 11, बरोबर. त्यानंतर समजा शेवटचा घेतला तुम्ही, क्लोरीन घेतला, 17 आहे त्याची. त्या असे अणुअंक जसे वाढतात तसे तुमच्या कक्षासुद्धा वाढत जात आहेत. त्यामुळे डावीकडून उजवीकडे जाताना सुद्धा त्या वाढतात. त्यामुळे याचं उत्तर आहे ए आणि सी. हा खूप कॉमन प्रश्न होता. ठीक आहे. अशा तऱ्हेने आपण विज्ञानाचं बऱ्यापैकी 70 एवढंच आहे ना. ओके, हा पॉलिटी चालू होतो इथं. बऱ्यापैकी बघितलेलं आहे आपण. तुमचे काही डाऊट्स असतील तर नक्की विचारा. आपण विज्ञानावरती अजून चांगले चांगले लेक्चर्स घेऊन येतोय. तुम्हाला याचा इथनं पुढं नक्की त्याचा फायदा होईल. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्ही आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि मिळवा परीक्षांचे अपडेट्स, मोफत स्टडी मटेरियल आणि व्हिडिओ लेक्चर्स. धन्यवाद.